नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर बोल्लेगाव येथील काकासाहेब म्हस्के मेमोरियल फाउंडेशनची जागा न्यायालय प्रक्रियेत दुसऱ्या पार्टीच्या बाजूने निकाल लागल्यानं कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना देखील हॉस्टेल खाली करण्याची वेळ आली आहे. यामध्ये विद्यार्थिनींना किंवा त्यांच्या पालकांना कॉलेज प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता खाली करण्याची वेळ आल्यानं 17 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजेपर्यंत हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींनी वस्तू बाहेर काढल्या आहेत. यामध्ये अकोला, मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर यांसह राज्यभरातील विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेत होत्या. यामध्ये काही विद्यार्थिनी अचानकपणे पसरा बाहेर काढण्यास सांगितल्यानं घाबरल्या. मात्र जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव यांनी या प्रकरणाला वाचा फोडत शिक्षणासाठी आलेल्या मुलींना कॉलेज प्रशासनानं कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना रात्रीच्या वेळी हॉस्टेल सोडण्याची वेळ आली आहे. ही गंभीर बाब असून याला जिजाऊ ब्रिगेड महिलांवर असा कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचं जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव यांनी सांगितलं. ॲडव्होकेट स्वाती जाधव यांनी मुलींच्या हॉस्टेलमध्ये जाऊन त्यांची संपूर्ण विचारपूस करून त्यांच्या पालकांशी देखील संपर्क साधला आहे. कोणत्याही मुलीवर अन्याय होऊ देणार नसल्याचं देखील त्या म्हणाल्या. काकासाहेब म्हस्के कॉलेजमध्ये आज जो गैरप्रकार मी म्हणेन की महिला व्यवस्थेवरती जो झालेला आहे तो खरंच अक्षमनीय आहे आणि याबद्दल खरंच गांभीर्याने दखल घेता येण्याची आणि घेण्याची दोन्ही गरज आहे. आज महिलांना म्हणजे आज गेले आता 8 वाजत आलेले आहेत आणि त्यानंतर जो निकाल लागलेला असेल कोर्टात असेल त्यांचे इंडिव्हिज्युअल म्हणजे फाउंडेशन बद्दल असतील किंवा त्याच्या विरोधात जे असतील त्यांच्याबद्दल जे गैरसोय झालेली आहे याचा परिणाम जो आहे इथल्या महिला बरोबर किंवा आपल्या मुली भगिनींना हा सोसावा लागत आहे. 8-9 वाजता जर मुली इथून जर त्यांना सांगितलं गेलंय की तुम्ही हॉस्टेल खाली करा, रिकामं करा, तर त्यांनी करायचं कुठे आणि ह्या बोलले की मुलींनी आपल्या मुली बाळांनी जायचं कुठे, तर याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? आज मुली जर गेटच्या बाहेर पडल्यानंतर कॉलेज घेणार आहे का? ज्यांनी याच्यावरती ताबा मारलेला आहे ही व्यक्ती घेणार आहे? मला याचं खरोखर उत्तर द्यावं. आणि आज मुलींची व्यवस्था काय कुठली करायची असेल किंवा काही कुठला विषय असेल तर 100% मला माझ्याशी हे करावं, सांगावं. आणि या मुलींची खरंच दयनीय अवस्था वाटते. आज आपण आपल्या काळजाचा तुकडा बाहेर गावी ठेवतो आणि तिथून जर त्यांना 11 रात्रीच्याला 9-10 वाजता सांगितलं जातंय की आता हॉस्टेल खाली करा, त्या लेकी बाईंनी जायचं कुठे? हा प्रश्न आज मला असं वाटत होतं की काकासाहेब म्हस्के कॉलेजने असेल किंवा जे काही कोणाची तजवीज झालेली असेल, विरुद्ध पार्टी असेल, त्या दोघांनीही या मुलींचा एक थोडासा विचार घेतला पाहिजे की आज त्यांच्या दुसऱ्याच्या जरी मुली असल्या तरी त्या आपल्या बरोबरच्या आहेत, आपल्या लेकीबाई सारख्या आहेत, तर त्यांची ती भूमिका असावी. आणि त्या मुलीबाईवरती जे आज लेकरं रडतायत की मी जायचं कुठे, आज त्यांना जाण्यासाठी पैसे सुद्धा नाहीयेत, या अवस्थेत त्या लेकीबाईंनी जाणार कुठे आहेत? आणि त्यांना कुठे इथे नगरमध्ये काही माहिती सुद्धा नाहीये. काही लेकीबाई अशा आहेत विदर्भातून आलेल्या आहेत, महाराष्ट्रातून सगळे आलेले आहेत, महाराष्ट्रभर विद्यार्थिनी इथे उपस्थित आहेत, तर यांची व्यवस्था काय आणि यांच्या सुरक्षिततेचा काय हे खरंच मी आज जाब विचारू इच्छिते. या कॉलेजलाही इच्छिते आणि या ज्यांनी जे विरोधात आहेत त्या पक्षांनाही मी इच्छिते की या मुलीबाईंचा आज तुम्ही कुठल्या प्रकारे त्यांचं संरक्षण करण्याचं हे घेताय. आज तुम्हाला वाटतं का म्हणजे खरंच गेटच्या बाहेर पडल्यानंतर महिला सुरक्षित आहे? आज या मुलींनी जायचं कुठे? भर रस्त्याने त्या गाड्या उचलतायत, जाण्याची व्यवस्था नाहीये, पैसा नाहीये खिशामध्ये, यांची व्यवस्था करणार कोण? आणि या मुलींना यांची चूक झाली का कॉलेजला ऍडमिशन घेतलंय? जर कॉलेजला ऍडमिशन घेतले नाही तर कॉलेजवाल्यांनी 8 दिवस त्यांना आधी इंटिमेशन देणं गरजेचं आहे. हा अन्याय जिजाऊ ब्रिगेड सहन करणार नाही. प्रत्येक गोष्टीच्या वरती विषय छेडला जाईल आणि घेतला जाईल. लेकीबाईंवरती झालेला अन्याय आणि त्यांना झालेला त्रास हा कुठल्याही प्रकारचा आम्ही सहन करून घेतला जाणार नाही.